पाणीच नाही पडले तर काय होईल हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. पाणीच जर नाही पडलं, पाणीच जर मिळालं नाही तर काय होईल? माणूस जिवंत राहणार नाही, पक्षी प्राणी जिवंत राहणार नाहीत, वनस्पती राहणार नाही, सृष्टी वाळून जाईल. निसर्गाचं सौंदर्य संपून जाईल, सर्व काही वाळून जाईल, सर्व काही खणखणाट होईल, सर्व काही ठणठणाट होईल, सर्व काही ओसाड ओसाड होईल, कुठंच हिरवगार राहणार नाही. आणि पाणी नाही तर कोणीच राहणार नाही, कोणीच टिकणार नाही. मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, वनस्पती असो, जीवजंतू असो, कोणीच टिकणार नाही. पाणी नाही तर कोणीच टिकणार नाही. म्हणून पाणी जर पडलं नाही तर कोणीच वाचू शकणार नाही, कोणीच जिवंत राहू शकणार नाही. म्हणून पाणी आवश्यक आहे, पाणी गरजेचं आहे, पाणी मूलभूत गरज आहे. पाण्यामुळेच आपण जिवंत राहतो, पाण्यामुळेच आपला ताल चालतो, पाण्यामुळेच आपली शान वाढते, पाण्यामुळेच आपलं जीवन सुंदर होते. म्हणून पाणी जर पडलं नाही तर आपलं अस्तित्व संपून जातं, आपला जीव राहतच नाही, आपला प्राण राहतच नाही. पाणी नाही तर आपण मृत होतो. म्हणून पाणी पडलं तरच ही सर्व सृष्टी हिरवीगार राहते. पक्षी प्राणी जीवजंतू यांचं जीवन राहतं. मनुष्य चांगल्या रीतीने जीवन जगू शकतो. परंतु पाणी जर पडलं नाही तर मात्र सर्व काही वाळून जाते, सर्व सृष्टी वाळून जाते, जगाचा नाश होतो, प्रत्येकाचा नाश होतो. म्हणून पाणी पडणे आवश्यक आहे, पाणी पाहिजे आहे. पाण्याच्या एका थेंबाने सुद्धा माणसाचं जीवन वाचू शकतं, माणसाचा जीव वाचू शकतो. म्हणून पाण्याचा एक एक थेंब सुद्धा महत्त्वाचा आहे. परंतु तुम्ही पाणी वाया घालता, विनाकारण पाणी सांडवता. तुम्हाला पाण्याचं महत्त्व वाटत नाही. जेव्हा पाणी भरपूर असतं तेव्हा तुम्ही कितीही सांडवता, भरभर सांडवता. तुम्हाला कळत नाही, अरे पाणी किती महत्त्वाचा घटक आहे. पाण्याविना आपलं जीवन नाही, पाण्याविना आपण मृत आहोत, पाण्याविना आपण निर्जीव आहोत, पाण्याविना आपलं अस्तित्व शून्य आहे. म्हणून पाणी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, योग्य वापरलं पाहिजे, काटकसरीनं वापरलं पाहिजे. पण तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व कळत नाही. परंतु जेव्हा पाणीच नसतं, पाणीच पडलं नाही, जेव्हा कुठंच पाणीच नाही, बोर आटले, विहिरी आटल्या आणि नदीला पाणी नाही, कुठंच पाणी नाही, तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व कळतं. तेव्हा आपण एका एका थेंबाला तरसतो. कपडे धुणे तर बाजूलाच राहू द्या, पियाला सुद्धा पाणी भेटत नाही. तेव्हा आपण पाणी 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 म्हणून तरसतो, एका एका थेंबाला तरसतो. आणि तडफडून तडफडून आपलं जीवन जातं, तडफडून तडफडून आपला जीव जातो. तेव्हा किती पाणी महत्त्वाचं आहे याची जाणीव होते, पाणी किती मूल्यवान आहे याची जाणीव होते. परंतु अगोदरच जर अशी भयानक परिस्थिती येण्याच्या अगोदरच जर असं मृत जीवन होण्याच्या अगोदरच जर आपण पाण्याची काळजी घेतली, दक्षता घेतली, सावध राहिलं, सतर्क राहिलं, जागरूक राहिलं, पाणी योग्य रीतीने वापरलं, पाण्याचं नियोजन केलं, पाणी जास्त वाया घातलं नाही, पाण्याचा वापर योग्य केला, काळजीपूर्वक केला, जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वापरलं, विनाकारण वाया घातलं नाही, तर आपल्याला अशी परिस्थिती
अशी बिकट परिस्थिती, अशी भयानक परिस्थिती येणार नाही. म्हणून सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे, काळजी केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण तुमच्याजवळ किती जरी पैसा असला, संपत्ती असली, धन असलं, तुम्ही किती जरी हुशार असले, तुम्ही किती जरी विद्वान असले, ज्ञानी असले, या तुम्ही किती जरी देखणे सुंदर असले, तर त्याला काय करायचे? तुमच्या सुंदरपणाला, तुमच्या देखणेपणाला काय करायचे? तुमच्या हुशारीला काय करायचे? तुमच्या ज्ञानपणाला काय करायचे? तुमच्या संपत्तीला काय करायचे? तुमच्या पैशाला काय करायचे? तुमच्या धनाला काय करायचे? अरे पाणीच नाही तर तुम्ही राहणारच नाही. मग ती संपत्ती असून उपयोग काय? तुमची हुशारी असून उपयोग काय? तुम्ही ज्ञानी असून उपयोग काय? तुम्ही सुंदर देखणी असून उपयोग काय? तुमच्याकडे हिरे जवाहीर या माणिक मोती या सोनं चांदी असून उपयोग काय? काय करता त्याला? का दगड धोंड्याने आपली ताण भागणार आहे का? काय सोनं चांदी आहे, संपत्ती आहे म्हणून त्याने आपली ताण भागणार आहे का? या तुम्ही सुंदर या देखणे आहात म्हणून ताण भागणार आहे का? या तुम्ही खूप हुशार आहात, ज्ञानी आहात म्हणून तुमची ताण भागणार आहे का? नाही. आपली तहान भागते फक्त पाण्याने. म्हणून पाणी हे एक अमृत आहे. पाणी हे एक अलंकार आहे. पाणी हे एक रत्न आहे. पाणी एक कारंजा आहे. सर्वात मूल्यवान, जगात मूल्यवान, जगात महान, सर्वात श्रेष्ठ, जगात श्रेष्ठ म्हणजे पाणी आहे. पाणी आहे तर आपलं जीवन आहे. पाणी आहे तर आपण जिवंत आहोत. पाणी आहे तर आपली शान आहे. म्हणून पाणी हे जपून वापरलं पाहिजे, काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण पाणी जर पडलं नाही तर आपली दशा फार होते, आपली परिस्थिती बिकट होते. कारण पाण्यावर सर्व अवलंबून आहे. पाणी पिण्यासाठी लागतं, पाणी कपडे धुण्यासाठी लागतं, पाणी उद्योगधंद्यासाठी लागतं, वीज निर्माण करण्यासाठी पाणी लागतं. ही सजीव सृष्टी हिरवीगार राहण्यासाठी पाणी लागतं, जनावरांसाठी पाणी लागतं, पक्ष्यांसाठी पाणी लागतं, जीवजंतूसाठी पाणी लागतं. पाण्याविना काहीच नाही. पाण्याविना माणूस एक मिनिटही राहू शकत नाही. म्हणून पाणी आहे तर जीवन आहे. पाणी आहे तर माणूस आहे. पाणी आहे तर जग आहे. पाणी आहे तर ही सजीव सृष्टी आहे. पाणी आहे तर ही सजीव सृष्टी आहे. म्हणून पाणी फार महत्त्वाचं आहे. म्हणून जर पाणी पडलं नाही तर सर्व काही वाळून जाईल. म्हणून माणूस मृत होईल. खक, पक्षी, झाडे वगैरे सर्व काही वाळून जाईल. सर्व काही ओसाड होईल आणि आपलं जीवन जगणं कठीण होऊन जाईल आणि कोणीही जिवंत राहणार नाही. सगळीकडे वाळवंट होऊन जाईल. म्हणून पाणी हे फार महत्त्वाचं आहे. पाणी फार उपयोगाचं आहे. म्हणून पाण्याची काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या. निसर्गाची हानी करू नका. झाडं तोडू नका आणि निसर्ग ओसाड करू नका. निसर्गाची काळजी घ्या. झाडं तोडू नका, झाडं लावा. उलट झाडं लावा, जास्तीत जास्त झाडं लावा. निसर्गाची काळजी घ्या तर पाणी पडेल आणि आपलं जीवन सुंदर होईल. म्हणून काळजी घ्या. लक्षात ठेवा, पाणी जर पडलं नाही तर आपलं जीवन संपलं. निसर्ग ओसाड झाला, निसर्गाचं वाळवंट झालं. सगळीकडे वाळवंट. मग उन्हाच ऊन, मग आगाचा आग. म्हणून पाणी नाही तर आपण मृत आहोत. म्हणून पाण्याचं महत्त्व ओळखा. पाणी नाही पडलं तर किती भयानक परिस्थिती येईल, किती भयानक स्थिती येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.